हाय हॅलो नमस्कार. विजय आहिरे सिंगल मदर ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आर्या आणि आज आम्ही खूप चांगल्या ठिकाणी फिरायला चाललो आहे. नेमका पावसाळा सुरू झालेला. माझा हा लहान भाऊ आहे जो नाशिकमध्येच असतो राहायला. माझी सपोर्ट सिस्टीम. तर आज त्यांनी खूप छान प्लॅन बनवला आहे. तर बघूया आम्ही आता काय प्लॅन बनवला आहे ते. आणि आमच्या सोबत आहे माझी वहिनी. से हॅलो. हॅलो. आणि हे एक पिल्लू माझं. हॅलो. आणि हे अजून एक छोटंसं पिल्लू परी. परी ही माझी भाची आहे, छोटीशी पिल्लू क्यूट. आणि आदित्य आजही आमच्या सोबत नाही येऊ शकलेला अनफॉर्च्युनेटली. आदित्यच्या मित्राचा आज वाढदिवस आहे. तर आदित्य त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या प्लॅनिंगमुळे नाही येऊ शकलाय. तर ठीक आहे, पण आम्ही आमचं काय एन्जॉय करतोय किंवा कुठे जातोय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा ब्लॉग, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. आर्या बघा किती छान मस्त एन्जॉय करतीये. मस्तपैकी थंडी वाजली आहे, कान सुन्न झाले. वातावरण खूप छान आहे इकडे, भारी वाटतंय. आयुष्यात आहे ना थोडासा का वेळ होईना एक निसर्गाच्या सानिध्यात घालवला पाहिजे आपण. चांगलं वाटतं, फ्रेश वाटायला लागतं. आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स विसरून थोडासा एक क्वालिटी टाइम स्पेंड केला पाहिजे. आर्या तिला आहे ना इकडे यायला फार आवडतं. ती माझ्यासोबत तर प्रत्येक ठिकाणी खुश असते आणि मी तिला बघून खूप खुश असते की ती खुश आहे म्हणून मलाही बरं वाटतं. ती छानपैकी छत्री उघडली आणि आता मस्तपैकी रस्त्यावर फिरते. तर आम्हाला आहे ना एक मस्त शेड मिळालेलं आहे इकडे. आता आम्ही शेडमध्ये बसलो. मी तुम्हाला म्हटली नाही यांच्या सगळ्यांसाठी ना एक सरप्राईज आणलंय मी. मला माहिती होतं हे घरातनं निघतील ना तर निघाला नाही का सुरू होईल यांचं की चहा पाहिजे होता, चहा पाहिजे होता. तर मी ना घरून निघताना मस्तपैकी चहा बनवून आणला. घरून 4 कप घेऊन आली. हे दिसतंय का तुम्हाला? बिस्किट घेऊन आली. आणि आता हा मस्त सगळ्यांना घरचा स्पेशल आणि तोही भरपूर कप भरून भरून चहा मिळणार आहे. अशा ठिकाणी बाहेर निघालं ना की परफेक्ट प्लॅनिंग नाही निघायचं, छान वाटतं. म्हणजे ट्रिप एन्जॉय करता येते आणि आपल्याला खाण्यापिण्याची काही अशी ही वाटत नाही. म्हणजे आता जर मी इकडे निघाली असती एवढासा चहा घेतला असता 10 रुपयाचा, तर चहा न पिल्यासारखाही वाटला नसता. आणि मग असं वाटलं असतं की अरे अजून चहा हवा होता, अजून चहा हवा होता. तर आम्ही ना इकडे जे काका होते त्यांचं एक शेड रिकामं होतं, ते आम्ही छान यूज करून घेतलेलं. नशिबाने आम्ही की आम्हाला मस्त. आणि इथं जवळच आम्हाला एकदम छान असं हॉटेल भेटलेलं आहे. तर यांना त्या शेड जे होतं त्या शेडच्या शेजारीच एक छानपैकी ना एक छोटंसं हॉटेल सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी आम्ही मस्तपैकी सँडविच वगैरे मागवलेले. म्हणजे आम्हाला सँडविच पण मिळाले प्लस चहाही मिळाला आणि आमची ट्रिप एकदम सक्सेसफुल झालेली आहे. तर या तुम्ही ही सगळेजण चहा घ्यायला आणि आमच्यासोबत नाश्ता करायला. चलो उठाव अपनी अपनी चाय उठाव. चहा कपात डिशमध्येच ठेवताय का? म्हणजे सांडणार नाही, डिशमध्येच ठेवा, प्लेटमध्येच ठेवा. जानू हम भी कुछ खाएंगे. हे सॉल्टेड कोणी खाल्लं? आता बरी आजारून पाणी पडते. मस्त ट्रिप झालेली आहे. आणि ना एक छान प्लॅन करायचा असेल ना फिरायचा तर असं काही नाही करायचं की बाहेर म्हणून आपल्याला सगळं खाणं पिणं सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. असं बस एक रँडमली प्लॅन बनवायचा आहे की ठीक आहे जायचं आहे ना, ओके चहाचं एक छान केटल भरून घ्यायचं, सोबत बिस्किट घ्यायचे. म्हणजे जेणेकरून आपल्याला वाटलं तेव्हा आपण बाहेर पडल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला चहा प्यावंसं वाटतं. मी तर खूप चहा लवर आहे.
म्हणजे चहा म्हणजे एकदम फेवरेट गोष्ट आहे माझ्यासाठी. मी ऑल टाईम कधीही एनी टाईम चहा पिऊ शकते. मी रात्री 10-11लाही चहा पिऊ शकते. इतकी मी चहासाठी वेडी आहे, प्रचंड वेडी. त्याच्यामुळे मला तर चहा प्रत्येक ठिकाणी हवा असतो. तर आजची जी ट्रिप आहे ती खूप भारी झालेली आहे, छोटी आणि मस्त. म्हणजे माइंड फ्रेश राहतं आपलं आणि आपण नवीन नवीन कामांसाठी आपल्याला उत्साह मिळत असतो. आणि नाशिक म्हणजे मी तर म्हणते नाशिककर जर आहेत ना, आपण नशिबानंच आहोत. मी म्हणते तुम्हाला की आपल्याला एवढं छान वातावरण मिळालेलं आहे, इतका निसर्गरम्य परिसर आपल्या आजूबाजूला आहे ना, की आपण थोडं एफर्ट्स दाखवले, फक्त घराच्या बाहेर पडायची तयारी ठेवली आणि हे असं सगळं छान प्लॅनिंग केलं की ट्रिप एकदम छान होते. त्याच्यासाठी खूप पैसा खर्च करायची गरज नाही आहे. तुम्हाला खुश राहायचं असेल ना, तर तुम्ही मेंटली खुश आहात ना तर खूप आहात. त्याच्यासाठी खूप पैसा खर्च केल्यानंतरच तुम्ही खुश होऊ शकता, असं काही नाही आहे. आणि जसं की मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बोलली ना, की मला सपोर्ट करण्यासाठी जो खूप महत्त्वाची मेंबर माझ्या लाईफमध्ये जो आहे, की ज्याच्यामुळे मी ब्लॉग्स वगैरे बनवायला स्टार्ट केलं, की मी विचार केला की हां, मी आता ब्लॉगिंग केलं पाहिजे, मी माझे व्हिडिओज बनवले पाहिजे माझ्या लाईफबद्दल, माझ्या मुलांच्या लाईफबद्दल. आणि मला असं नाही वाटत की एक सिंगल मदर आहे म्हणजे मग ती रडत फुडत बसली पाहिजे, की मला खूप फायनान्शियली प्रॉब्लेम आहे मग मी रडायला पाहिजे, किंवा मी कायम त्रासातच आहे, असं काही नाही आहे. माझं व्लॉग्स बनवण्याचं एक मोटिव्हच हे आहे की जेवढ्याही सिंगल मदर्स आहेत ना, ठीक आहे तुम्ही लाईफमध्ये कुठेतरी तुमच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, पण त्या जबाबदाऱ्यांमधूनही एक थोडासा वेळ स्वतःसाठी मुलांसाठी काढणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी ऑलवेज तुम्ही दुसऱ्यांवर डिपेंड नसले पाहिजे. कधी कधी असं होतं की मलाही असं वाटतं की आपण सिंगल मदर आहोत तर आपल्याला खूप सर्वाईव्ह करावं लागतं वगैरे. कारण असं होतं ना की मी आधी आऱ्याला इथे छोट्या मोठ्या ज्या ट्रिप्स आहेत त्या एवढ्यासाठी मी त्यांना घेऊन येते. आत्ताचा जस्ट किस्सा मी तुम्हाला सांगते, कारण हा मी शेअर करणार होते तुमच्यासोबत, की कधी कधी आपल्यालाही वाईट वाटतं ह्या गोष्टींचं. की आदित्य 10वी पासआउट, त्याची एक्झाम झाली होती 10वीची, आणि त्याचे सगळे फ्रेंड्स बाहेर फिरायला गेलेले होते. कोणी कोकणात गेलं, कोणी गोव्याला गेलं, कोणी जम्मू काश्मीरला वगैरे गेलं. तर तो मला म्हटला की मम्मी सगळेजण बाहेर फिरायला जात आहेत, तर माझे सगळे फ्रेंड्स बाहेर फिरायला गेलेत, तर मग आपण नाही जाऊ शकत का? मला माहिती आहे की मी फायनान्शियली एवढी जास्त स्ट्रॉंग नाही आहे की मी माझ्या मुलांना सडनली एकदम 3-4 दिवसांसाठी बाहेर घेऊन जाऊन आणि 25-30 हजार रुपये लगेच खर्च नाही करू शकत. तर मग मी ते नाही करू शकत ना, तर मी ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत जिथून त्यांना मी सॅटिस्फाईड करू शकते किंवा खुश ठेवू शकते, एक त्र्यंबकला घेऊन जाणं किंवा एखाद्या गार्डनला घेऊन जाणं किंवा एखाद्या ठिकाणी खायला घेऊन जाणं, ट्रेकिंगला घेऊन जाणं, मला माहिती आहे की कमी पैशांमध्ये मी त्यांच्यासाठी एवढं तर करू शकते की त्यांना एवढा आनंद देऊ शकते. तर मी ते करण्यावर डिफिकल्ट होतं, खूप डिफिकल्ट होतं. कधी कधी वाईटही वाटतं की आपण आपल्या मुलांना एकदम वाटतं त्यांना आउट ऑफ जायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे, आउट ऑफ नाशिक जायला पाहिजे. पण मग ते सगळं माझ्याने पॉसिबल नाही आहे. पण मग जे पॉसिबल आहे ते मी माझ्या मनाने एकदम आनंदाने करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना खुश ठेवते. तर जेवढं काही आयुष्य आपलं अपूर्ण असेल, काही असेल, पण मग त्याच्यातही आपण थोडंसं स्वतःला आनंदी ठेवणं खूप गरजेचं आहे. मी स्वतःलाही आनंदी ठेवते, प्लस मी माझ्या मुलांनाही आनंदी ठेवते. तर कमेंटमध्ये नक्की मला कमेंट करा की माझ्या ह्या मताबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जे मी बोलते ते खरोखर चांगलं आहे की काही वाईट बोलते, मला नक्की सांगा. आयुष्यात एखादी गोष्ट करताना, म्हणजे जसं मी व्लॉग करताना स्टार्ट करताना विचार करत होते की मी करू की नको करू, करू की नको करू, नाही का? एक असतं ना माणसाला थोडी भीती पण असते. पण जेव्हा माझ्या मुलांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर माझ्या आयुष्यात जर कोणी असेल की ज्यांना मी खूप इम्पॉर्टन्स देते, की मी एखादी गोष्ट माझ्या लाईफमध्ये करते, तर माझ्या ह्या डिसिजनमध्ये मला जर सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा हवा असतो तो माझ्या मुलांचा. आणि मी खूप लकी आहे त्या बाबतीत की माझी मुलं माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये मला सपोर्ट करतातच. प्लस माझा हा जो भाऊ आहे, माझ्यापेक्षा वयाने भरपूर लहान आहे, पण तरीही त्याने ब्लॉग्स बनवताना कुठेतरी आज त्याला, म्हणजे त्याचं ब्लॉगमध्ये येणं हे खरोखर खूप महत्त्वाचं होतं, की मी जे करते त्याच्यामागे एक खूप स्ट्रॉंग अशी मोटिवेशन आहे, जी आहे माझा भाऊ, ज्याने मला स्वतःला मोटिवेट करून असं सांगितलं की ओके तू सिंगल आहेस ना, नो डाऊट, पण तू जे करते तुझ्या लाईफमध्ये ते जर तू ब्लॉग बनवून जर लोकांना सांगू शकत असशील की एक सिंगल मदर जेव्हा लाईफमध्ये सर्वाईव्ह करत असते तेव्हा असं शकाल, किंवा मुलांसाठी कसा वेळ देऊ शकाल. एका सिंगल मदरसाठी मी तुम्हाला म्हटली की एक स्पेसिफिक वेळ आहे आधी आर्याचा,
की 5-6 वर्ष 10 वर्ष मुलं मोठी होईपर्यंत आपण त्यांना वेळ देऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःकडेही वेळ नसतो आणि आपल्यालाही वेळ देण्याची गरज नाही पडत. तर तेवढा काळ जो आहे, जो त्यांच्या सोबत जी शिदोरी राहणार आहे की माझ्या मम्मीनी आमच्यासोबत घालवलेला चांगला क्वालिटी टाईम, हे कायम त्यांच्या लक्षात राहील. तर त्याच्यासाठी मी हे प्रयत्न करत असते की तो क्वालिटी टाईम त्यांच्या कायम लक्षात राहावा. तुला काही बोलायचं बाळा? आणि प्रत्येकाचे भाऊ बहीण असतातच, तर प्रत्येकाने त्यांच्या भाऊ बहिणीला आपण सपोर्ट केला पाहिजे. कारण की काही वर्षानंतर आपल्यासोबत आपले आईवडील बी राहतात, पण भाऊ बहीण अशी राहतात की आपण शेवटपर्यंत सोबत राहतो. लहानाचे मोठे होतो, आपल्या चांगल्या वाईट आठवणी असतात. त्याच्यामुळे आपण प्रत्येकानेच, तुमचे पण भाऊ बहीण असतील तर प्रत्येकाने, जे सिंगल असतील, म्हणजे शक्यतो जेवढे सिंगल, जर तुमच्या कुणीही फॅमिलीमध्ये अशी व्यक्ती असेल ना की जे माझ्यासारखी सिंगल पॅरेंट असेल, तर त्यांना कधीही असं रोकटोक करू नका की तू हे करू नकोस. ते एक अस्तित्व आहे जगण्याचा, एक त्यांनाही हक्क आहे. शेवटी एक सिंगल का असते ना, पण त्या व्यक्तीलाही एक मन आहे. तुमच्यासारखंच त्या व्यक्तीला मन दिलेलं आहे, भावना दिलेल्या आहे, इमोशन्स दिलेले आहेत. तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही त्या व्यक्तीलाही एक माणूस म्हणून बघा, की त्यालाही सेम आपल्यासारख्या फिलिंग्स आहेत, आपल्यासारखेच इमोशन्स आहेत, आणि म्हणून त्याला सपोर्ट करा, म्हणून त्याला आता आर्याला थोडं पावसात भिजावं असं वाटतंय, तर मग आम्ही पण गाडी थांबवली आहे. आर्याला थोडंसं भिजू देतो पावसात. जास्त बोल गं, जास्त ओले नको होस. हा बस, विकी मामाला तुला तर फक्त मस्ती करायला पाहिजे. दोघंही मामा भाच्या खूपच एकत्र आले की एवढे मस्ती करतात ना, हे प्रमाणाच्या बाहेर. कमीत कमी वडिलांची कमी तर कोणी पूर्ण नाही करू शकत, पण जेव्हा कोणीतरी आयुष्यात असं असतं की म्हणजे आता पोरांना त्यांचा मामा असेल किंवा असं कोणी रिलेटिव्ह जे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करत असेल, तर तेवढं थोडासा का वेळ होईना ते त्यांच्या आयुष्यातलं ते जी कमी आहे ती विसरून जातं. क्या मुझे प्यार है या कैसा खुमार है या. ये बारिश का पानी, ये पानी की बूंदे तुझे ही तो आता आम्ही निघालोय घराकडे. ॲक्च्युली बराच उशीर झाला, रस्त्याने अजून काही वाटलं तरी करू शकतो, पण भरपूर पाऊस वगैरे सुरू झाल्यामुळे आता आम्ही घराकडे निघालोय. तर थँक्यू भाई, माझ्या आयुष्यातला अजून एक सुंदर दिवस. वेलकम. माझ्या आयुष्यातला अजून एक चांगला दिवस गेला, खूप आनंदात गेला. आयुष्यातला एक दिवस कमीच होणार होता, पण तो आनंदात गेल्यामुळे कमी झाला. सो दॅट्स वाय छान वाटतंय ना. तर आजचा दिवस खूप आनंदात आणि एन्जॉय करून घालवल्याबद्दल तुला खूप खूप थँक्यू. आमच्यासाठी एवढा वेळ काढला, आम्हाला फिरायला घेऊन आलास. आणि आमचा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला विजया आहिरे सिंगल मदर ह्या ब्लॉग्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो आर्या म्हण, स्टे कनेक्टेड. आर्या आर्या कुठे गेली? ओ गॉड, लक्षच नाही मागे. आणि ही आर्या पहिली पूर्ण भिजली आहे पाण्याने. आरू मध्ये हो, मध्ये हो, 1 मिनिट मध्ये हो. पपड्या आजारी पडशील, मध्ये हो.
चल म्हण आता, स्टे कनेक्टेड, बी हॅपी, थिंक पॉझिटिव्ह. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. से बाय. आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हा आम्ही असे आम्ही जेव्हा तुम्हाला व्हिडिओज टाकणार तेव्हा आमचे व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आमचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत जातील. तर बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि एन्जॉय करा लाईफला. आणि एकदा